ओके, 15 ऑक्टोबरसाठी काही इंटरेस्टिंग स्टॉक्स आलेत की जे चांगला प्रॉफिट देऊ शकतात. त्याच्यामध्ये पहिला ट्रेंट लिमिटेड 628. आता हे जे 2 कॉलम आहेत, हा परचेस प्राईसचा कॉलम आहे आणि हा सेलचा कॉलम आहे. ठीक आहे, परचेस प्राईस 628 आणि सेल प्राईस 700च्या आसपास. ठीक आहे, 7% रिटर्न मिळू शकतो याच्यामध्ये. त्याचं ग्राफ बघू आपण. हा बेस आहे इथे 625च्या आसपास. तर सध्या आजच तो आता सध्या तो 730ला आहे. आजचं लो होतं 626. बहुतेक हा उद्या वरती जाईल, पण जर विकत घेता आला उद्या असंच बेस प्राईसच्या जवळ, तर खूप चांगला फायदा होऊ शकतो. ट्रेंट, ठीक आहे, ट्रेंट लिमिटेड. दुसरं आहे टाटा मोटर्स. परचेस प्राईस 128, सेल प्राईस 137च्या आसपास. 5% रिटर्न मिळू शकतं. टाटा मोटर्सचं ग्राफ बघू आपण. 6 मंथ ग्राफ अप गोईंग आहे. ओके, हा बेस आहे इथे 122 123च्या आसपास. आजच तो 128ला येऊन गेला, लो 129. 1 महिना इकडे बेस आहे हा. इथूनच वरती पण जाऊ शकतो. टाटा मोटर्स 128 परचेस, 137 सेल प्राइस. नेक्स्ट अपोलो टायर्स 123 परचेस, 135 सेल प्राइस. तर हे बेसिकली दोन्ही बघितले तर क्लोजच दिसतात त्यांचे नंबर्स आणि त्यांचे पर्सेंट गेन पण सेम आहेत. आणि ग्राफ पण मला वाटतं सिमिलरच असेल. एक 1 मंथ असं दिसतोय, याचा पण 1 मंथ काइंड ऑफ सिमिलर आहे. ठीक आहे, शेप 6 मंथ बघा. ओके, दोन्ही एकसारखेच दिसतात. याचा पण बेस अपोलो टायरचा 115च्या आसपास, 113, 115, 120 वगैरेपर्यंत पण येऊ शकतो. आता सध्या 129 आहे, 126पर्यंत आज येऊन गेलेला आहे हा. 127पर्यंत, 120पर्यंत येऊ शकतो, 120 किंवा त्याच्या खाली पण येऊ शकतो. त्यामुळे आत्तापासून लिमिट ऑर्डर देऊन ठेवली तर चालेल, म्हणजे 20च्या आसपास वगैरे, कारण त्याच्यानंतर तो वरती जाईल 135पर्यंत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये 5% गेन मिळू शकतो. अपोलो टायर्स नंतर नेक्स्ट आहे सिटी युनियन बँक. 140 परचेस आणि 149 150च्या आसपास सेल करू शकतो. 4.71% गेन मिळू शकतो याच्यामध्ये शॉर्ट टर्म 1 to 2 वीक्समध्ये. सिटी युनियन बँक ग्राफ बघू आपण. 140 आजच 139ला येऊन गेला. ठीक आहे, याचा बेस जर बघितला 133च्या आसपास आहे इथे, 130 133, त्यामुळे 135-36पर्यंत येऊन जाईल. ऑलरेडी 139पर्यंत येऊन आजच आला होता हा, म्हणजे 14 तारखेला, आणि हे आहे 15 तारखेसाठी. तर 14 तारखेला तो 139च्या आसपास येऊन गेला आहे. अजून थोडासा खाली येऊ शकतो वरती जाण्याआधी, त्यामुळे आत्तापासून ऑर्डर दिली तरी चालेल. 140 किंवा 136 सिटी युनियन बँक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भारत फोर्ज. 433 परचेस, 466 सेल, 4.67% गेनसाठी शॉर्ट टर्म 1 to 2 वीक्समध्ये. भारत फोर्ज याचं ग्राफ बघू आपण. 6 मंथ अप गोईंग, थोडंसं इथे डाऊनवर्ड ट्रेंड आहे. हा बेस दिसतोय इथे 431च्या आसपास बेस दिसतोय. 439 पर्यंत आज म्हणजे 14 तारखेलाच येऊन गेला हा. 433 याचा बेस किती होता? 431 35 पर्यंत वगैरे जरी मिळाला तरी गुड प्राइस. 33 म्हटलं मी,
आणि 35 पर्यंत मी सेल करू शकतो याला. ओके, बाकीचे अजून जे आहेत परचेससाठी विदिन रेंज, हा जो इंडिकेटर आहे मी हा इंडिकेटर बघत असतो. हे 4 जे आहेत इकडे, फोर्टिस, कॅनरा बँक, नाटको फार्मा आणि NTPC लिमिटेड लोअर साईडला आहेत थोडेसे. इट्स वर्थ एक्सप्लोरिंग. ठीक आहे, आजसाठी एवढंच.